आता पूर्वीच्या काळात गावामध्ये कुणी आल्यानंतर ही वयस्कर माणसं गप्प बसत नव्हती, लगेच विचारपूस बघूनच ओळखायचे, अवतार बघूनच ओळखायचे, कशा करता आला असेल, काय काम असेल, न विचारता ही माणसं ओळखून जायची. आता नवीन मनुष्य होता, काठेमध्ये पंचांग होतं, गळ्यामध्ये माळा होत्या, जानवं होतं, आणि मग सर्व लोकांच्या समोर पारावरती महाबळ भट आले आणि मोठ्यानं त्यांनी आरोळी दिली की कुणाला ज्योतिष पाहायचंय का, कुणाला मुहूर्त पाहायचंय का, कुणाला लहान बाळाचं ज्योतिष पाहायचंय का, मुहूर्त पाहायचंय का, कुणाला कुंडली बघायची का, कुणाला शांती करायची का, कुणाला सत्यनारायण करायचंय का. कारण की पहिल्यांदा आला होता, ओळखीचं गाव नव्हतं बामणाचं, पहिल्यांदा आला ना तो. सगळे लोक आले, काही महिला आल्या, बघा बघा आमचा हात बघा, आमच्या पोरीचं बघा, कधी 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 जमतं हिचं सांगा, या मुलाचं बघा बरं, 4 वर्ष झाली जमूच नाही राहिली. लोक जातात का नाही, लई त्रास देतो, निस्ता तडतड करतो, पहा बरं याची कुंडली पहा जरा, थोडा वेळ सुद्धा गप्प बसत नाही हा पोरगा, पटक्यात पहा. त्या काळात 1.25 रुपये ते घ्यायचे, त्यानंतर फी वाढत वाढत गेली, बरोबर आहे का नाही. जसं काम असेल तशी फी वाढून जायची. अनेक महिला मंडळ त्या ठिकाणी आल्या आणि यशोदे मातेला सुद्धा एका महिलेने आवाज दिला, आईला इच्छा असते ना आपल्या लेकराविषयी जाणून घ्यायची, माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, त्याच्या भविष्याची चिंता आई आणि बापाला असते, लक्षात ठेवा. यशोदे मातेनं सुद्धा त्यांना पाचारण केलं. आले आणि आल्यानंतर त्यांना सांगितलं बसा म्हणे, त्या ठिकाणी बसा. त्यावेळेस मांबळ भट म्हणाले मी खाली नाही बसणार, काही पाठबीट टाका ना म्हणे बसायला. ब्राह्मण म्हणे मी पृथ्वीवरचा देव म्हणतात मला, भूदेव म्हणजे जमिनीवरचा देव म्हणतात मला, बसायला टाका. त्याला या ठिकाणी आसन टाकलं, पाठ टाकला आणि म्हणे बसा. बसल्यानंतर म्हणे सांगा म्हणे, माझा मुलगा या पाळण्यामध्ये आहे म्हणे, त्याचं भविष्य सांगा. यशोदा माता आपल्या मुलाचं भविष्य विचारते. तुम्ही पण विचारता ना, किती विचारता, मुलगा फार मोठा होतो तरी विचारतात, असा काबरच करत असेल हा, आज जाऊनच येते आणि विचारूनच येते, बरोबर आहे का नाही. आईला उत्सुकता असते, वडिलांना उत्सुकता असते, विचारते तो म्हणे सांगतो म्हणे, पण पंचांग पुढे ठेवू, याला सुद्धा एक पाठ आणला, पुढे एक पाठ आणला, त्याच्यावर पंचांग ठेवलं. म्हणे मला पाठीमागं टेकायला काही लोड तक्या गादी काही तर लागल ना, पुन्हा पाठीमागं टेकायला पण एक पाठ दिला. आणि आता त्या ठिकाणी पत्रिका पाहायला सुरुवात केली. बाळाची तिथी विचारली, अष्टमी, नक्षत्र विचारलं, रोहिणी नक्षत्र, सर्व काही माहिती आईने सांगितली. आईला माहित असतं किती वाजून किती मिनिटांनी मुलगा जन्माला आलेला आहे, सर्व काही सांगितलं, तिथी नक्षत्र वार सर्व काही सांगितलं. आणि ब्राह्मणानं आता हातामध्ये तो कागद घेतला, त्याच्यावर आकृती काढली पेन्सिलने आणि त्या ठिकाणी आकडे लिहायला सुरुवात केली. इकडे हा ग्रह, तिकडे हा ग्रह, तिकडे हे सर्व काही त्यांनी गणित मांडायला सुरुवात केली. तुमची पण इच्छा असते का नाही, एका ठिकाणी एक महिला अशीच एका ठिकाणी ज्योतिष पाहायला गेली आणि गेल्यानंतर मुलगा होता, मुलगी होती, सर्व काही होतं, परंतु बरेच घरामध्ये त्रास होते. गेली आणि गेल्यानंतर मग ती कुंडली तिथं दिली. 111 रुपये त्या कुंडलीवरती ठेवले, नमस्कार केला, सांगा म्हणे माझ्या मुलाचं भविष्य सांगा म्हणे. त्या ब्राह्मणानं ती कुंडली हातामध्ये घेतली आणि घेतल्यानंतर बराच वेळ कुंडली पाहिली आणि मग म्हटला, आई म्हणे तुम्हाला 3 मुलं आहे म्हणे, 2 मुली आहे, त्यांची नावं अशी अशी आहे. अरे बापरे, ती म्हातारी आई तो खुशच झाली. एकाचं नाही म्हणे, सगळ्यांचे नावं सांगितले म्हणे, सगळ्यांचे
नावं सांगितले. हा ज्योतिषी फार हुशार आहे म्हणे, इतके नाव तर कुणीच सांगत नाही. मी एकाचा विचारला, अख्ख्या घरदाराचं नाव सांगितलं म्हणे या माणसाने. त्यानंतर त्या ज्योतिषानं सांगायला सुरुवात केली, आई कालच तुम्ही राशन दुकानातून 5 किलो साखर आणली, 2 किलो तेल आणलं आणि 10 किलो गहू पण आणले. ती म्हणे बापरे, एवढं एवढं ज्योतिष तर आजपर्यंत कुणीच सांगितलं नाही. तिने खिशातले जेवढे पैसे होते ना तेवढे त्या ज्योतिषासमोर टाकून दिले. खुश झाली, नमस्कार घातला. चांगलं होईल म्हणे, तुमच्या मुलांचंही चांगलं होईल, काही होणार नाही म्हणे. तुम्ही पुन्हा एकदा निवांत या. आणि ती म्हातारी आजी निघायला दारातून बाहेर पडायला लागली. त्यावेळेस पुन्हा त्या ज्योतिषानं आवाज दिला, अहो इकडे या म्हणे, ती कुंडली तर घेऊन जा म्हणे. आणि मग ती कुंडली त्या आजीकडे दिली आणि म्हणे, तुम्ही कुंडलीच्या नादात राशन कार्ड घेऊन आले म्हणे. लक्षात आलं का? हा समाज असाच झाला, लक्षात ठेवा. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. इकडे मांबळ वाटला यशोदा माता विचारते, पाळण्यामध्ये लेकरू झोपलेलं आहे. लक्षात ठेवा, कृष्ण कन्हैया झोपलेला आहे. आणि आता कपाळावरती मांबळ भट्टाच्या आढ्या आलेला आहे. यशोदा माते विचार करते, काय नेमकी भविष्य असेल माझ्या मुला, इतका वेळ लागू राहिला. त्यावेळेस मांबळ भट्ट म्हणतात, तुझी या पुत्रासी लागले से मूळ, तुझी या पुत्रासी लागले से मूळ, तुझिया पुत्रासी लागले से मूळ, तुझिया पुत्रासी लागले से मूळ. मांबळ भट्टानं यशोदा माताला सांगायला सुरुवात केली की तुझा मुलगा जो आहे ना तो मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. तुम्ही पण महिला मंडळ मूळ लग्नानंतर जातात का नाही? किती मुळं असतात? 1 2 3. मूळ म्हणजे काय? काही लोक म्हणतात ना की माझ्या मुळावर झोपला, बरोबर का नाही? तुझिया पुत्रासी लागले से मूळ, तुझिया पुत्रासी लागले से मूळ, तुझिया पुत्रासी लागले से मूळ, तुझिया पुत्रासी लागले से मूळ. तुझा मुलगा जो आहे ना तो मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे. मूळ म्हणजे काय? आपण म्हणतो ना मूळ लावायला. मूळ म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? घ्यायला जाणे, बरोबर का नाही? मूळ कधी कधी लावतात? लग्नाच्या वेळेस. अजून कधी कधी लावतात? मूळ नक्षत्रावर जन्माला येणे म्हणजे हा सर्वांना घेऊन जाईल. हा सर्व कुळाचा नाश करील. याचं अंगलक्षण काही ठीक नाही, याचे चिन्ह मला चांगले दिसत नाही. आणि म्हणून हा मुलगा वाईट आहे, हा जन्माला आलाच कसा म्हणे. यशोदा माता घाबरली, रडायला लागली, गहिवरली. माझ्या स्वतःच्या मुलाविषयी आई कधी ऐकल का वाशी? आईच्या उदरातून जर साप जन्माला आला तर आई त्याला दूध पाजेल आणि टोपली खाली झाकून ठेवी. लक्षात ठेवा, बरोबर आहे ना? हे आईचं काळीज आहे. करील निर्मूल सर्व त्राचे, करील निर्मूल सर्व त्राचे,
से मूळ तुझिया पुत्राची लागले से मूढ तुझिया पुत्राची लागले से मूढ तुझा मुलगा जो आहे ना तो मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे. चालू राहू दे ना वाजवायचं. आणि आता तो मुलाला तू जर वाढवलं, मोह ठेवला, ममता ठेवली, त्याला मोठं केलं ना तरी तो सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. त्यापेक्षा त्याची अंगलक्षणं ठीक दिसत नाही. आता अंगलक्षणं आपण म्हणतो, जुनी माणसं आहे तुम्ही, मुलगी बघायला गेल्यानंतर पाय बघतात, बरोबर आहे की? मुलगा बघायला तुम्ही म्हणतात मुलगा नाकी डोळी चांगला असावा, मुलगी नाकी डोळी चांगली असावी. हे अंगलक्षण आहे. परंतु ही अंगलक्षण या मुलाची ठीक नाहीये. याचा भूत भविष्य वर्तमान चांगला नाहीये. आणि तू जर याचा लोभ ठेवला ना तर हा सगळ्यांना ग्रासून टाकील. लोभ धरुनी ठेविल बाळकासी, लोभ धरुनी ठेविल बालकासी, ठेविल बालकासी, लोभ धरुनिया ठेविल बालकासी. ग्रासील सर्वासी एकदाची, ग्रासील सर्वासी एकदाची, ग्रासील सर्वासी एकदाची. तुझिया पुत्रासी लागले से मूळ, तुझिया पुत्रासी लागले से मूढ, तुझिया पुत्रासी लागले से मूढ. आता मात्र यशोदा माता घाबरली. काय बोलतोय हा ब्राह्मण? काय बोलतोय? काय ज्योतिष सांगतोय? आणि ती म्हणते आमच्या इथे मागे गर्गाचार्य आले होते, त्यांनी सांगितलं होतं की याच्या अगोदरही असा पुरुष या आर्यवर्तात जन्माला आला नाही, याच्या नंतरही येणार नाही. असा हा कृष्ण आहे. हा अनंत गुणाचा सागर आहे. द्वापर युग जाईल, त्याच्यानंतर पुन्हा कलियुग येईल, पुन्हा त्रेता येईल, पुन्हा द्वापर येईल, पुन्हा कृतयुग येईल, तरी याचं नाव संपणार नाही. अनंत युगांना पुरून उरणारा हा मुलगा आहे असं भविष्य गर्गाचार्यांनी सांगितलं. आता गर्गाचार्यांचं नाव ऐकल्यानंतर राग आला, मांबळ भटाला राग आला. त्यांनी सांगितलं त्यांना काय कळतं म्हणे, त्यांना काही कळत नाही. आता एका माणसासमोर, एका ज्योतिषासमोर दुसऱ्या ज्योतिषाची स्तुती केली, वाईटच वाटेल ना, बरोबर का नाही? दोन जावा भांडण होणार ना. तसं एका ज्योतिषासमोर दुसऱ्या ज्योतिषाची स्तुती केली, रागानं लालपुंद झाला मांबळ भट, जागेवरती उभा झाला. आणि आता पुन्हा गर्गाचार्याच्या नावाने खडे पडू लागले. अमंगळवाणी पुनरुपी बोलला, मंगळवाणी पुनरुपी बोलला, गर्ग तो चुकला गणितासी, गर्ग तो चुकला गणिता. अरे म्हणतं गर्गाचार्यांना काय कळतं? त्यांनी चुकीचं भविष्य सांगितलं. या मुलाला जिवंत ठेवता कामा नये म्हणे, याला खड्डा कर आणि त्या खड्ड्यामध्ये पुरून टाक, वरतून काट्या टाक, त्याच्यावरती दगड टाक आणि याला पुरून टाक म्हणे, याला जिवंत ठेवू नको. मांबळ भट्ट रागाने बोलले. आणि जसे ते बोलले ना, ही अमंगळवाणी कृष्णाविषयी बोलले, कुणाविषयी बोलले? ज्यांनी मिया बोलविले आपले वेद बोले, मिया चालविले सूर्य चालली, मिया हलविले जग हले. ही शक्ती ज्याची आहे, गतिर्भरता प्रभुर साक्षी निवासम शरू, त्याची ताकद. ज्यांनी भुवई वाकडी केली नंतर संहार होतो, ज्यांनी भुवई वाकडी केल्यानंतर सृष्टीची रचना होते,
त्याच्याबद्दल अशी वाणी गर्गाचार्यांबद्दल अशी वाणी बोलला. कृष्ण कन्हैया रागावला नाही, तो निश्चित झोपलेला होता, परंतु घरातली जी तो ज्या पाटावरती बसलेला होता ना त्या पाटाला राग आला. तिथं उखळ होतं, त्या उखळालाही राग आला. तिथं पाटा होता, वरवंटा होता, त्या प्रत्येक घरातल्या वस्तूला राग आला. कुणाचा? त्या मांबळ भटाचा. कुणाविषयी बोलतोय? कृष्णाविषयी बोलतोय. घरामधले सगळं साहित्य, ग्लास, ताट, वाट्या, चमचे, सांडच्या सगळ्यांना राग आला. कृष्ण भगवंताविषयी बोलला, आमच्या मालकाविषयी बोलला, आमच्या देवाविषयी बोलला. ज्या वस्तूंमध्ये जीवच नाही, निर्जीव वस्तूंना मांबळ भटाचा राग आला. लक्षात ठेवा, देवाचा अभिमान कुणी घ्यावा? निर्जीव वस्तू सुद्धा देवाचा अभिमान घ्यायला लागली. आणि आता पहिल्यांदा मुसळ उठलं आणि मुसळानं विचार केला, अरे म्हणे खूप दिवस झाले माझा दणका मी कोणाला दिलाच नाही म्हणे अजून. आणि पहिला दणका मुसळानं त्या मांबळ भटाच्या पाठीमध्ये घातला. तो ओरडायला लागला मोठ्यानं. पुन्हा त्या ठिकाणी पाटा आला, वरवंटा आला, जे येईल ते आता मांबळ भटावर आदळायला लागलं. तो मोठमोठ्याने ओरडायला लागला, वाचवा वाचवा, इकडे तिकडे पळायला लागला. घरामधली ती जी साहित्य होतं, सांडशी होती, त्यांनी त्याचे कान ओढण्यात आले. चिमटा होता, त्यांनी नाक ओढण्यात आलं. रडायला लागला, पळायला लागला. पळायला लागल्यानंतर समोर आडव्या उभ्या घरातल्या बाजा आडव्या उभ्या झाल्या आणि त्याला अडवलं. पुन्हा बडी आला, पळायला लागला आणि आता धोतर सुद्धा फाटून गेलं त्या ब्राह्मणाचं. नाथ बाबा वर्णन करतात, धावूनी जाती है उखळे उडताती, धावूनी जाती है उखळे उडताती. उखळ उडायला लागलं, मुसळ बोलायला लागलं आणि जड वस्तूंनी त्या मांबळ भाटाला इतकं मारलं. आमच्या देवाविषयी बोलतो का? कृष्णाविषयी बोलतो का? कृष्णाविषयी भविष्य सांगतो का चुकीचं? आता पळायला लागला आणि आता एवढा मार खाल्ला, परंतु ब्रह्माच्या वेशेत आला होता. कृष्ण भगवंताने ठरवलं याला मारणं चांगलं नाही, ब्रह्महत्या होऊन जाईल. बरोबर आहे का नाही? ब्रह्महत्या होऊन जाईल ना. आता गळ्यामधलं जानवाई तुटलं, कमरेचा धोतरही सुटलं, पंचांग सुद्धा फाटून गेलं. नाथ वर्णन करतात, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले कमरेचे. जानवाई तुटून गेलं, कमरेचं धोतरही फाटलं. देवाच्या नादी लागलं ना, अशी अवस्था होती. बरोबर आहे की नाही? आणि देवाच्या नादी लागलं पण चांगल्या पद्धतीने लागलं ना, देव स्वतःच्या कमरेचं काढून भक्ताला नेसवतो, त्याला उपाशी ठेवत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्या उदरभरणाची व्यथा तो बघतो आणि देवाच्या विरोधात गेलं ना काहीच ठेवत नाही. जानवे तुटले